नमस्कार मित्रांनो, कुंभ राशीच्या लोकांना तुम्हाला संपूर्ण परिसरात मिठाई वाटावी लागेल। मी एक गुप्त बातमी तुम्हाला घेऊन आली आहे। ती 29 मार्च गुढीपाडव्यापासून संपूर्ण परिसरात तुमची चर्चा होणार आहे। होय मित्रांनो, कुंभ राशीच्या लोकांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तुम्ही लॉटरी जिंकले आहे, परंतु याबद्दल तुम्ही हुशार की मारू नका। आजचा व्हिडिओ अगदी बारकाईने बघा। तुमच्या घरातील कोणालाही, अगदी तुमच्या भावालाही हे सांगायचं नाही, कारण हे सत्य काही सामान्य सत्य नाही। जवळच्या लोकांना कळले तर ते तुमचा सर्वनाश करू शकतात। मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही। हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक चमत्कार आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे सांगणार आहे की जे आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितलेलं नाही। त्यामुळे तुम्ही शांत राहा आणि मनापासून ऐका। आणि हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांनी जय श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा। भक्तांनो, हा व्हिडिओ मनापासून लाईक करून जय श्री स्वामी समर्थ म्हणा, कारण मित्रांनो, ज्या भक्ताला हा व्हिडिओ आवडेल आणि कमेंट बॉक्समध्ये मनाने श्री स्वामी समर्थ लिहाल, त्या भक्तांवर स्वामींचा आशीर्वादांचा वर्षाव कायम होईल। मित्रांनो, आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुम्हाला रातोरात करोडपती बनवू शकते। व मित्रांनो, अगदी शेवटची वेळ चालू आहे। जर तुम्ही अजूनही या चिन्हाकडे दुर्लक्ष केलं असेल तर आम्हाला देखील माहीत नाही तुम्हाला पुन्हा कधी इतके मोठे संकट मिळतील। म्हणूनच आज मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगत आहे, मित्रांनो, तुमची कुंडली गेली अनेक वर्ष दुःखाने भरलेली आहे। हो मित्रांनो, तुमची सर्व दुःख दूर होणार आहेत। मित्रांनो, आता तुमच्या कुंडलीमध्ये मंगळ ग्रह आला आहे। तुमच्या कुंडलीत संधी निर्माण होईल, तर तुमची जीवन खूप मोठे होईल। मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगतो की हा योग तुमच्यासाठी तयार होत आहे, म्हणजेच कुंभ राशींसाठी हा योग तयार होत आहे। त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांना तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। हा योग 70 वर्षातून एकदाच तयार होतो। याआधी 70 वर्षापूर्वी योग तुमच्या कुंडलीत आला होता। तर मित्रांनो, कृपया हे समजून घ्या आणि सावधगिरी बाळगा। गेल्या काही वर्षात तुमच्या आयुष्यात झपाट्याने वाढ झाली आहे। जीवनात पुढे जाण्याची इच्छा ठेवत नाही। आता बरेच लोक आम्हाला मदतीसाठी विचारत आहे, गुरुजी आपण हे कसं ओळखू शकता? देव आपल्याला कोणतं चिन्ह देत आहेत की हे आपल्याला कसं ओळखायचं? चिन्ह चांगले आहेत की हे चिन्ह वाईट आहेत, हे कसं ओळखायचं? तर अनेक प्रकारचे चिन्ह आहेत। काहीतरी चांगले होणार आहे आपल्या जीवनात जरी असे घडले तरी आपल्याला अनेक चिन्ह मिळतात, आणि काहीतरी वाईट घडणार आहे तरीही आपल्याला अनेक असे चिन्ह मिळतात। तेव्हा त्या गोष्टी समजून आपण घेतल्या पाहिजेत। तर अशा कोणत्या गोष्टी आहेत समजून घेतल्या तर त्याच्यापासून आपल्याला चांगला फायदा होईल। इतकी मोठी चिन्ह आपल्या लहान जीवनात सापडत नाही। त्यामुळे तुम्ही अवश्य या चिन्हांकडे लक्ष द्या। आपल्या आसपासच्या जीवनामध्ये या चिन्हांकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे। तर ही चिन्हे अगदी भिन्न प्रकारची असतात। तर मित्रांनो बघा, संपत्ती मिळण्यासाठी पहिलं लक्षण म्हणजे ते आहे तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेतरी गाय माता दिसणार आहे। गाय माता दिसणं हे तुमच्यासाठी खूप शुभ म्हटलं जातं। त्यामुळे तुम्हाला धनसंपत्ती मिळण्याची शक्यता आहे। होय मित्रांनो, हे चिन्ह आपण एकदा पाहतो दिसत नाही असे समजा। हे चिन्ह नाही तर वरील व्यक्तींचे हावभाव काय आहे हे सुद्धा समजले नाहीत। परंतु मित्रांनो, तुम्हाला या गोष्टी समजून घ्याव्या लागतील। येत्या 24 तासात तुम्हाला अशा काही प्रकार दिसला तरी हे संकेत त्याला किरकोळ समजू नका, कारण हे संकेत तुम्हाला शुभ चिन्ह घेऊन आलेले आहेत। शुभ संकेत तुमच्यासाठी हे घेऊन आलेले आहेत। हे चिन्ह समजले म्हणजे भगवंतांचा सरळ आशीर्वाद आहे। होय मित्रांनो, हे चिन्ह म्हणजे देवाचे सर्व कृपा आहे। देवाला तुमचे जीवन आनंदाने भरायचं आहे। मित्रांनो, तुमच्यासाठी खूप लक्ष्मी माता तयार आहे तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी होण्यासाठी, आणि देवाला तुमच्या सर्व दुःखांवर आता मात करायची आहे। आणि जेव्हा तुम्हाला या गोष्टी समजतील तेव्हा तुम्हाला समजेल तुमचे आयुष्य हे कसं आहे। होय मित्रांनो, तुमचे आयुष्य हे आनंदाने भरलेलं आहे। तुमच्या आयुष्यात पैसा खूप आहे। त्यामुळे गेले काही वर्षात तुमच्याकडे खूप काही आलं आहे। त्यामुळे तुम्ही या गोष्टी अवश्य पाळा। पैसा जो आलेला आहे तो तुम्ही अवश्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा।
पण अडचण अशी आहे की तुम्ही तुमच्याकडे आलेले पैसे हे थांबवत नाही. तुम्हाला कमवलेला पैसा तुमच्या पाठीशी फार काळ उभा राहू शकला नाही. तुम्ही हा आलेला पैसा लगेचच कारणी लावून टाकता. तुम्हाला पैशाचं हे नियोजन करता येत नाही. तुम्ही या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्यायला हवं. तो पैसा तुमच्यापासून एक प्रकारे दूर गेला आणि त्यामुळे तुम्ही अस्वस्थ झाला आहात. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी आल्या आहेत. तुमच्या आयुष्यात एक मोठा संकट आले आहे. तुमच्या आयुष्यात पैसाही येणार आहे आणि आनंदही येणार आहे. त्यामुळे तुम्ही या गोष्टींकडे लक्ष द्या. तुम्हाला पैसा हा व्यवस्थित टिकवून ठेवता आला पाहिजे. सर्व गोष्टी पूर्ण होतील ज्यांचा तुम्ही खूप विचार केला आहे नव्हता, त्यासुद्धा गोष्टी तुमच्या होणार आहेत. तुमच्या पाठीशी या सर्व गोष्टी होणार आहेत. तुम्हाला हे समजून घ्यायचे आहे की याबद्दल तुम्हाला कोणीही समजून घेत नाही. या गोष्टी जितक्या तुम्ही गुप्त ठेवता येतील तुम्हाला तितक्या या गोष्टी गुप्त ठेवण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. तुमचा आनंद फक्त तुमच्या हातात आहे. जर तुम्ही तुमच्या मनाने दुःखी असाल तर तुम्ही कधीच आनंदी राहू शकत नाही. हो मित्रांनो, हे असंच आहे. तुम्हाला आयुष्यामध्ये आनंदी राहण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. हे तुम्हाला मनापासून करायचं आहे. आयुष्यात सर्व काही चांगले होईल. यामुळे तुम्ही म्हणून छोट्या छोट्या गोष्टी ह्या उत्सवाने तुम्ही साजऱ्या करायला शिका. कारण मग आनंद घ्यायला सुरुवात करा. तर त्या अशा प्रकारे तुमचं जीवन हे आनंदीमय होऊन जाईल. त्यामुळे तुम्ही सर्व चिंता व दुःख सोडून आनंदी राहायला शिका. तुमच्या जीवनातील सर्व समस्या आपोआप सगळ्या दूर होतील. हो मित्रांनो, परिस्थिती कशी बदलते आणि तुमच्या सर्व युक्त्या कशा आहेत क्षणार्धात तुम्ही ओळखू शकता. तुम्ही आनंदाकडे वळता. कारण मित्रांनो, आम्हाला माहीत आहे की तुम्ही गेल्या वर्षापासून खूप मेहनत केली आहे, परंतु काही लोकांमुळे तुम्हाला यश मिळाले नाही. असे लोक तुमच्या आयुष्यात आहेत. त्या लोकांपासून तुम्हाला दूर राहायला हवं. आता तुम्हाला त्या लोकांची सत्यता सांगितली आहे. लोकांनी स्वतःला ओळखले आहे. आता तुम्ही वेळीच डोळे उघडा आणि या लोकांपासून तुम्ही दूर राहा. अशा प्रकारे चांगल्या प्रकारे तुमचं आयुष्य हे सुधरेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खाली कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी, जय श्री स्वामी समर्थ टाईप करायला अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.